नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. आता आपल्याला एक नवीन साप भेटला आहे आणि हा बघा, या सापाचं नाव इंग्लिशमध्ये ब्राह्मणी वॉर्म स्नेक बोलतात त्याला आणि मराठीतून याला वाळा साप बोलतात मित्रांनो. याची लांबी साधारण तरी 12 सेमी 5 इंच असते. अधिक लांबी याची जास्तीत जास्त 23 सेमी 9 इंच असते. हा साप जास्त मोठा नसतो मित्रांनो आणि बिनविषारी साप आहे पूर्णपणे. याला विषारी समजून लोक मारण्याचा प्रयत्न करतात. आणि या सापाचा रंग आणि आकार लालसर तपकिरी, पोटाकडचा भाग फिक्का सडपातळ असतो आणि शरीरावर जवळजवळ खवले असतात. डोळे इतके लहान असतात मित्रांनो की भिंकासने बघितल्याशिवाय याचे डोळे आपल्याला दिसणार नाही, इतके छोटे डोळे असतात त्याचे. आणि प्रजननच्या वेळेस हा साप तांदळाच्या आकाराचे एवढे छोटे अंडे देतो. तो आपण तांदूळ जे खातो तेवढ्याच आकाराचे त्याचे अंडे असतात, खूप छोटे असतात. 7 अंडी घालतो हा, जास्त नाही. याचं खाद्य मुंग्या, वाळवी, कीटकांची अंडी, आळ्या असे त्याचं खाद्य असतं. आणि भारतात हा सर्व ठिकाणी हा आढळतो साप. आणि या सापाचं वास्तव्य मित्रांनो कुठे असतं माहिती का? मऊ जमिनीच्या वाळलेल्या पाचोळ्यात किंवा दगडींखाली हा साप राहतो. याचं वैशिष्ट्य असं आहे, दिनचार पावसाने मऊ झालेली जमीन उकरण्यासाठी डोक्याचा वापर करतो हा साप. हा साप फक्त पावसाळ्यातच दिसतो मित्रांनो वरती, त्यात इतर वेळी हा जमिनीखाली दीर्घ निद्रा घेतो हा साप. आणि बघा, आपण याला आजाद केलेलं आहे. खूप शांत साप असतो हा. आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.